उत्तराखंडच्या अस्पर्शित घनदाट वनराईत त्या नरभक्षक वाघिणीने 7वा बळी घेतला आणि इथे आमच्या लॉजमधील फोन खणखणला. त्यावेळी पहाटेचे 5 वाजले होते. वनाधिकारी म्हणून माझी दुसरी पोस्टिंग झालेल्या ताडोबाच्या रानात रक्तचंदन तस्करीचे एक रॅकेट आम्ही काल रात्रीच उद्ध्वस्त केले होते. सर्व कायदेशीर सोपस्कार आटपून लॉजवर येऊन झोपायला 3 वाजले आणि 2 तासातच थेट वरिष्ठ अधिकाऱ्यांचा फोन आला. रात्रीच्या तुमच्या रेडबद्दल कळलं. गुड जॉब. तुमच्यासारखे तत्पर वनाधिकारी आहेत म्हणूनच जंगल सुरक्षित आहेत अजून तरी. परंतु आता एक नवीन टास्क सोपवतोय. उत्तराखंडमध्ये एक वाघीण नरभक्षक झाले आहे. मागच्या 3 महिन्यात 7 जणांच्या नरडीचा घोट घेतलाय तिनं. तिथले अधिकारीही चक्रावलेत. त्यांनी महाराष्ट्र सरकारकडून एक्सपर्ट मदत मागितली. वनमंत्र्यांनी मला फोन केला. सर्वात जाणकार आणि अनुभवी अधिकारी पाठवा म्हणाले. पण साहेब, मला जॉईन करून अवघे 8 महिने झालेत. त्यांची काही चूक होते असं वाटून मी म्हणालो. ते माहिती आहे मला, पण या 8 महिन्यात तुम्ही इतकं काम केलं आहे जे काही जणांनी 8 वर्षातही केलेलं नाही. शिवाय तुम्ही हिमालयीन वनात याआधीही काम केल्याचं ऐकलंय. तुम्ही तरुण आणि धडाडीचे आहात. चांगलंच काम कराल मला विश्वास आहे. उद्याच्या दिवसात तयारी पूर्ण करा. परवा सकाळच्या ट्रेनने निघा. महाराष्ट्राचं नाव राखा. साहेब म्हणाले. नक्कीच सर. जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र. साहेबांनी फोन ठेवला. ज्या ॲडव्हेंचरसाठी मी वनाधिकारी बनलो ती संधी अशी पहाटेच्या गूढ स्वप्नासारखी आयतीत चालत येऊन पदरात पडली. मग माझी झोपच उडाली. लगेचच मी लॅपटॉप समोर बसलो आणि त्या वाघिणीबद्दल ऑनलाईन जे काही मिळेल ते वाचायला घेतलं. जिम कॉर्बेटच्या संरक्षित वनक्षेत्रात या वाघिणीने दहशत माजवली होती. अभयारण्याच्या सीमारेषेजवळ असलेल्या गावांमधील माणसांना, पाळीव प्राण्यांना तिने हिसका दाखवलाच होता. पण आता तर पर्यटकही सुरक्षित नव्हते. भारतीय वनांचा राजा, द रॉयल बेंगॉल टायगर पाहण्यासाठी खास देशविदेशातून आलेले हे पर्यटक जीपमधून, हत्तींवरून पार्कमध्ये वावरतात. त्यांच्यासोबत प्रशिक्षित मार्गदर्शकही असतो. तरीही त्या वाघिणीने थेट हत्तीवर झेप घेऊन एका पर्यटकाचा खांदाच जबड्यात धरला. इतरांनी आरडाओरडा केली म्हणून तिने पळ काढला. नाहीतर आज तिच्या नावावर 8 बळी असते. थोडक्यात सीमारेषेजवळील भयभीत गावकरी, पार्कमध्ये काम करणारा कर्मचारी वर्ग आणि पर्यटक या सगळ्यांच्या हितासाठी वाघिणीचा लवकरात लवकर बंदोबस्त करणे आवश्यक होते. इथे बंदोबस्त म्हणजे गोळ्या घालून ठार करणे किंवा पिंजऱ्यात पकडून इतरत्र पुनर्वसन करणे आणि निवडीचा अधिकार स्थानिक प्रशासनाकडे असतो. मी तिथे जाऊन त्यांना यापैकी एका कामात मदत करणे हे एवढेच अपेक्षित होते. एक वनरक्षक म्हणून वनांची आणि वन्य प्राण्यांची सुरक्षा हे माझे कर्तव्यच. वाघीण नरभक्षक जरी असली तरी तिचा जीव वाचावा म्हणून सर्वतोपरी प्रयत्न मी करणार होतो. मुळात एखादा पशु नरभक्षक झाला की त्याला ठारच करावं अशी आपली मानसिकता असते. कारण आपण जुरासिक पार्क, ॲनाकोंडा, जॉर्ज आणि पिरानासारखे इंग्लिश सिनेमे हिंदीतून पाहिलेले असतात. रानात किंवा पाण्यात पाय ठेवलेल्या प्रत्येक मनुष्यावर हे प्राणी तुटून पडतात आणि त्यांच्या चिंधड्या करून टाकतात, रक्तपात करतात. म्हणून अखेरीस त्यांना स्फोटाने उडवून मारून टाकणेच कसं योग्य हे आपल्याला पटवून दिले जाते. आणि आपणही पॉपकॉर्न खाता खाता आई ग, अरे बापरे वगैरे चित्कारत तो खोटा रक्तपात एन्जॉय करत असतो. परंतु खऱ्याखुऱ्या जंगलात परिस्थिती वेगळी असते. माणूस वन्य प्राण्यांपासून जितका लांब राहू पाहतो त्याहीपेक्षा दुप्पट वेगाने हे वन्य पशु माणसापासून दूर पळतात. कारण मनुष्य म्हणजे मोठा धोका हे एव्हाना त्यांनाही कळलेले आहे. म्हणूनच इतकी जैवविविधता आणि 140 कोटी माणसे असलेल्या या देशात अजून तरी अफरातफरी माजलेली नाही. डझनभर बिबटे मोकाटपणे वावरत असलेल्या बोरवली राष्ट्रीय उद्यानाला कुशीत घेऊन मुंबईसारखी महानगरी बिनधास्त झोपते. का? कारण खरंच या वन्य पशूंना माणसात काही इंटरेस्ट नाही. संचारासाठी भरपूर वने आणि वनातून पुरेसे खाद्य मिळत राहिले तर ते माणसाकडे ढुंकूनही पाहणार नाहीत. मग वन्य प्राणी नरभक्षक का होतात?
रानात शिकार करण्यासारखे भक्ष्यच उरले नाहीत तर उपाशी मरण्यापेक्षा गावात शिरून कोंबड्या कुत्र्यांना ते लक्ष्य करतात। अशावेळी बेसावध स्थितीत असलेला मनुष्यही त्यांना चालतो। भूक काहीही करवून घेऊ शकते, मनुष्याकडूनही आणि प्राण्यांकडूनही। कधी कधी परिस्थितीजन्य कारणेही असतात। पिलांसोबत असलेली एखादी वाघीण दुसऱ्या नराकडून पराभूत होऊन आपल्याच जंगलातून बेदखल झालेला जखमी नर वाघ, म्हातारपण किंवा तस्करांची गोळी वगैरे लागून घायाळ झालेला आणि त्यामुळेच मनुष्यासारख्या सॉफ्ट टार्गेटच्या शोधात असलेला एखादा बिबट्या, असे प्राणी नरभक्षक होण्याच्या संभाव्यता अधिक असतात। एकदा का मनुष्याची सहजपणे शिकार साधली जाते हे त्यांना कळलं की ती सवयच जडते। असा वाघ, वाघीण किंवा बिबट्या शेवटी रेंजर्सच्या गोळीला बळी पडतो आणि रक्तपात थांबतो। पण बारकाईने विचार केला, सर्व कारणे लक्षात घेतली तर असे आढळते की या सर्वांच्या मुळाशी कुठे ना कुठे माणूसच असतो। जंगलतोड करणारा मनुष्य, ससा, हरिण, रानडुक्कर अशा भक्ष्यांची शिकार करणारा मनुष्य, तस्करीसाठी रानात घुसणारा मनुष्य, अभयारण्यांच्या सीमेपर्यंत गावे बांधणारा मनुष्य आणि अशा स्वार्थी आणि बेजबाबदार मनुष्यावर भुकेपोटी हल्ला केला म्हणून शेवटी मरणार मात्र पशु। हा कुठला न्याय? असो, त्या नरभक्षक वाघिणीला जिवंत पकडून माणसांपासून शक्य तेवढ्या दूरवर स्थलांतरित करायचे असे ठरवून मी पुन्हा बेडवर पडलो। 2-1 तास झोप काढली। सकाळी 9 वाजता काल रात्रीच्या तस्करीच्या प्रकरणाची कागदोपत्री कारवाई पूर्ण करायला पुन्हा कचेरीत गेलो। थोडंफार काम केलं असेल नसेल तेवढ्यातच विनायक तिथे आला। माझ्या समोरच्या खुर्चीत बसून त्याने 2 चहांची ऑर्डर शिपायाला दिली। तुझं डोकं बिकं फिरलंय की काय? कॉर्बेटला जायला तयार का झालास तू? त्याने सरळ विषयालाच हात घातला। का, काय झालं? काम थोडं कठीण आहे ठाऊक आहे मला, पण मला आवडतात अशी ॲडव्हेंचर्स। म्हणूनच तर वनाधिकारी झालो ना आपण, मी त्याच्याकडे पाहत म्हटलं। मग तूच का ते सांग। 15-20 वर्षांचा अनुभव असलेले इतर ऑफिसर्स का नाहीत? त्याने पुढचा प्रश्न टाकला। अरे साहेबांना आवडलंय माझं काम, शिवाय हिमालयात मी यापूर्वीही एका प्रोजेक्टवर काम केलेलं आहे, म्हणून माझी निवड केली असावी, मी उत्तर दिलं। म्हणजे त्यांनी तुला चण्याच्या झाडावर चढवलं आणि तू चढलास? वरिष्ठांना सवयच असते रे थोडं कौतुक करायचं आणि मग मोठी जबाबदारी अंगावर टाकायची, तो दबक्या आवाजात म्हणाला। नक्की म्हणायचंय काय तुला? मी कपाळाला आठ्या पाडत विचारलं। हेच की इतर कुणीच जायला तयार नव्हतं म्हणून निवडलंय तुला, तुझं काम वगैरे बघून नाही। विनायकने माझ्या उत्साहावर हंडाभर पाणी ओतलं। तुला कसं ठाऊक? पडलेल्या आवाजात मी विचारलं। काल रात्री प्रधान साहेबांना गेला होता पहिला फोन। ते सर्वात अनुभवी, ताडोबामध्ये 12 वर्षे वाघांसोबत काढली असं सांगतात सर्वांना, पण खरं काय ते आपल्याला ठाऊक नाही का? मागच्या 12 वर्षात कधी रानात जाऊन एक वाघ तरी पाहिलाय का यांनी? दिवसातून 2 तास ऑफिसला येतात फक्त, नाहीतर गस्तीच्या नावावर फॉरेस्ट लॉजमध्ये जाऊन चंगळ करत बसतात। आदिवासींच्या बकऱ्या कोंबड्या फस्त करतात। एखादा सुपरवायझर आलाच तर त्यालाही मौज घडवतात। अशा बढत्या मिळवून त्यांचं करिअर इथपर्यंत पोचलंय। जीपमधून उतरला की लॉजपर्यंत चालण्याच्या 2 मिनिटांच्या पायवाटेवर धाप लागते रे या ढेरपोट्याला। तो काय कॉर्बेटच्या जंगलात जाऊन नरभक्षक वाघिणीचा पाठलाग करणार? काही ना काही कारणे सांगून त्यांनी टाळले, मग तुझे नाव रेकमेंड केले। दुसरा फोन तुला गेला, तू फोनवरच होय म्हटलंस। काल रात्री आपण एक कठीण मिशन पार पाडून आलो होतो, तू फोन उचलला नसतास तरी चाललं असतं। विनायक माझ्यावरील काळजीपोटी बोलत होता आणि ते खरंही होतं। ठीक आहे, मी एक मोठा उसासा सोडत म्हटलं। प्रधान साहेबांनी मला रेकमेंड नसतं केलं आणि पहिला फोन मलाच आला असता तरी मी हे टास्क घेतलं असतं। असं काम करायला मिळावं म्हणूनच तर वनरक्षक झालो ना आपण। एसीत बसून आरामच करायचा होता तर CA किंवा बँकर नसतो झालो का? खरं तर त्यांनी एकालाच बोलवलंय म्हणून, नाहीतर तुलाही सोबत घेऊन गेलो असतो मी। तुझ्यासोबत इतर कुठेही आलो असतो मी, पण या मिशनवर नाही, कारण मला फॅमिली आहे आणि त्यांना माझी काळजीही आहे। तुला तुझ्या घरचे अशा जीवघेण्या मिशनवर पाठवतातच कसे कळत नाही, विनायक म्हणाला।
जीवघेणे कसले रे, आपण वेल ट्रेंड फॉरेस्ट ऑफिसर्स आहोत. आपणच म्हणजे तुला ठाऊकच नाही तर, विनायक मला मध्येच अडवत म्हणाला. ते काय, मी शंका घेतली. अरे त्या नरभक्षक वाघिणीने घेतलेल्या 7 पैकी शेवटचे 2 बळी हे फॉरेस्ट रेंजर्सच होते, तेही त्याच भागातले, स्थानिक, अनुभवी. मग इथून गेलेल्याची काय अवस्था करेल ती वाघीण. विनायकने गौप्यस्फोट केला. हे खरंच मला ठाऊक नव्हतं. अत्यंत सावधपणे वावरणाऱ्या, प्रशिक्षित, सशस्त्र वनरक्षकांवर हल्ला करणारी वाघीण भयंकर चवताळलेलीच असणार. थोडा वेळ माझ्याही छातीत कळ उठली. बराच वेळ आम्ही बोलत राहिलो. शेवटी मी शब्द दिलाय, आता माघार घेणार नाही. हे कळल्यावर विनायक रागाने उठून गेला. तो गेलाच. मीही मग माझं काम आटपून लवकर घरी आलो. सामानाची पॅकिंग करू लागलो. माझी परवानाधारक कायदेशीर बंदूक काढली. बराच वेळ तिला हात लावला नव्हता. ती साफसूफ करून घेतली. बुलेट्सची पाकिटे भरली. एका वनाधिकाऱ्याला कधी कुठल्या प्रसंगाला सामोरे जावे लागेल हे सांगणं कठीण. त्यामुळेच बंदूक नेहमी सोबत असावी, पण ती वापरण्याची वेळ मात्र कधीच येऊ नये. पण अवघ्या 3च महिन्यांपूर्वी दुर्दैवाने असा प्रसंग माझ्यावर ओढवला होता. त्या बंदुकीवर हात फिरवताना पुन्हा एकदा तो भयंकर दिवस मला ठळकपणे आठवू लागला. वनाधिकारी म्हणून रुजू होऊन अवघे 5च महिने झालेले. भारतातल्या तमाम जंगलांची, इथल्या वृक्षवेलींची आणि पशुपक्ष्यांच्या संरक्षणाची जबाबदारी, हेच माझं इति कर्तव्य, हा उत्साह अजूनही ताजा होता. सातारा, सांगली, कोल्हापूरच्या सीमांना लागून असलेल्या चांदोली अभयारण्यात माझी पहिली पोस्टिंग झाली होती. करण्यासारखं तिथे फार काही नव्हतं. स्थानिकांना जंगलात जाऊन वृक्षतोड करणं आणि आगी लावण्यापासून रोखणं, चंदन, रक्तचंदन आणि इतर मौल्यवान वृक्षसंपदेची तस्करी करणाऱ्यांवर वचक ठेवणं, अशी जुजबी कामेच असायची. मग मी माझ्या सहकाऱ्यांना घेऊन आसपासच्या गावात जायचो. मंदिरे, शाळा, बाजाराच्या ठिकाणी जनजागृतीचे कार्यक्रम राबवायचो. पर्यावरण म्हणजे काय, किडामुंगीपासून साप विंचवांपर्यंत प्रत्येकच जीव कसा आवश्यक आहे ते समजवायचो. आपलीच माणसं, आपली भाषा. संवाद सोपा होता. लोक ऐकायची. चांगला प्रतिसाद मिळत होता. मला आठवतंय तो दसऱ्याचा दिवस. सर्वच जण सुट्टीवर गेलेले. मागे कोणीतरी असावं म्हणून मला ठेवलं गेलं. मी खुशीने राहिलो. आमच्या जनजागृती कार्यक्रमामुळे गावात माझ्या चांगल्याच ओळखी झाल्या होत्या. देवापूरच्या सरपंचांनी मला रावण दहन पाहायला बोलावले. मीही जीप घेऊन गेलो. कर्मधर्म संयोगानेच त्यावेळी जीपमध्ये गन होती. मी सूर्यास्ताच्या वेळी गावात पोचलो. तेव्हा दसऱ्याच्या जल्लोषाऐवजी घबराट आणि आकांतच माझ्या स्वागताला आला. पोलीस पाटलांच्या 8 वर्षांच्या नातवाला बिबट्याने परसातून रानात ओढून नेले होते. तसं बिबट्या दिसणे ही इथे काही नवीन गोष्ट नव्हती. दाट रानाला लागूनच असल्यामुळे गावात, मळ्यातून वन्य प्राण्यांचा वावर असायचाच. चुकून कधीतरी शेळ्या मेंढरांवर हल्ला व्हायचा, पण मनुष्यावर हल्ला होण्याची ही पहिलीच वेळ. लोक बिथरली होती. काठ्या, कुऱ्हाडी, भाले जे मिळेल ते घेऊन रानात निघाली. अंधार पडू लागला होता. वाट दाखवायला कंदील आणि मशाली पेटवल्या गेल्या. तणावाचे वातावरण होते. गावात रेंज नव्हती. फोन करूनही मदतीस यायला कुणीच नव्हतं. मलाच सूत्रे हाती घ्यायला लागली. जीपमधील बंदूक उचलून मी लोकांच्या पुढे चालू लागलो. परसामागे मातीवर मुलाला ओढत नेल्याच्या खुणा आणि रक्ताचे शिंतोडे थोड्या अंतरापर्यंत मार्गदर्शक ठरले, पण नंतर मात्र काहीच मागमूस लागला नाही. मग कंदिलाच्या उजेडात पायवाटेवरच्या पाऊलखुणा पाहून आम्ही रानात शिरू लागलो. तासभर गेला असेल आणि तेवढ्यातच एक जोरदार बर्फाळी रानभर घुमली. झोपलेल्या झाडांवरची पाखरे उडून गेली. माकडांच्या टोळीने हैदोस घातला. अंधार थरारला. माणसं भयकंपित झाली. प्रत्यक्ष मृत्यूच्या जबड्यात सापडलेल्या त्या 8 वर्षांच्या मुलाची अवस्था काय असेल याची कल्पनाच करवत नव्हती. तास 1.5 तास उलटून गेला होता. आतापर्यंत एखादा सुरक्षित आडोसा पकडून त्या बिबट्याने त्याचे लचकेही तोडले असतील. आम्ही फक्त त्याच्या शवाच्या शोधात होतो. मिळालेच तर.
गोंधळ माजवत रानात शिरलेल्या 30-40 गावकऱ्यांची चाहूल लागून बिबट्या दूर रानात नक्कीच निघून गेला असेल. जर तो चिडलेल्या गावकऱ्यांच्या तावडीत सापडतो तर त्याची काही धडगत नव्हती. पण जंगलभर घुमणारी ती डरकाळी साक्ष देऊन गेली की तो अजूनही इथेच आहे. सावध राहा. आणि सुखद आश्चर्याचा धक्का तेव्हा बसला जेव्हा त्या पाठोपाठ मुलाचंही ओरडणं ऐकू आलं. म्हणजे अजूनही संधी होती. मी गावकऱ्यांना सांगितलं, गोंधळ घालू नका. बिबळ्या बिथरेल. मुलाच्या जीवनमरणाचा प्रश्न आहे. मी 1-2 माणसं घेऊन माग काढतो. बाकीच्यांनी मागेच राहा. पण सगळ्यांच्याच अंगात बदल्याचा भडाग्नी पेटलेला. कुणीच ऐकायला तयार होईना. लोक माझ्या पुढे धावायला लागली. जणू अंधाऱ्या रात्री बत्तीच्या उजेडावर रानातल्या काट्याकुट्यातून धावत हे बिबळ्याला मागे सोडतील आणि मुलापर्यंत पोचतील. उलट बिथरलेला बिबट्या त्या मुलासह यांच्यापैकी 1-2घांच्या नरडीचाच घोट घेण्याची शक्यता अधिक होती. मी मात्र माझ्या प्लॅनवर कायम राहिलो. लोकांच्या गोंगाटातही बिबळ्या आणि मुलाच्या आवाजाचा पाठलाग करत रानातील एका मोकळ्या भागापर्यंत पोचलो. समोरचं दृश्य थरारक होतं. कसाबसा बिबळ्याच्या तावडीतून सुटलेला तो नखा एवढा जखमी पोर, तोंडाला रक्त लागलेला उपाशी आणि चवताळलेला बिबट्या यांच्यात फक्त 10-12 फुटांचंच अंतर होतं. मी तिथे पोचल्याची बिबट्याला चाहूल लागलीच. एकही पाऊल पुढे टाकलं की बिबट्या बिथरून मुलावरच झेप घेणार. पाठोपाठ लोकांची फौज तिथे पोचली. त्यांनी त्या उघड्या भागालाच घेरलं. आत बिबट्या आणि तो मुलगा समोरासमोर. एकीकडे मी आणि आम्हाला घेरून मशालींसह पुढे पुढे सरकत असलेला लोकांचा जमाव. लोक एका बाजूला आले असते तर बिबट्या मागच्या मागे पळून जाऊ शकला नसता का? पण नाही. चिडलेल्या लोकांनी विचारशक्तीच गमावली होती. पोराच्या जीवापेक्षा बिबट्या जिवंत पळून जाऊ नये याची चिंता त्यांना अधिक लागलेली. अशा प्रकारे कोंडीत सापडलेला बिबळ्या आपल्या समोरच्या त्या हातभर पोरावर झेप घेणार नाही तर काय करणार? त्याने मान खाली घातली. मागचे पाय आखडले. मी त्याचा इरादा समजून गेलो. बंदूक सावरली. पहिलाच नेम अचूक साधायला हवा होता. नाहीतर त्या मुलाचं काही खरं नव्हतं. नेम चुकला असता तर गोळी मागे जाऊन घेराव घातलेल्यांपैकी एखाद्याला लागण्याची शक्यताही होती. ट्रेनिंगमध्ये मी बऱ्यापैकी नेम साधायचो. पण ही वेळ वेगळी होती. जेव्हा कुणाचं जगणं मरणं तुमच्या एका निशाण्यावर अवलंबून असेल तर भल्या भल्यांचा हात थरथरू शकतो. माझीही तीच अवस्था होती. मशालींच्या उजेडात बऱ्यापैकी दिसत होतं. बिबट्याने झेप घेतली. तो हवेत असतानाच मी ट्रिगर दाबला. एकच आवाज घुमला. लोक शांत झाली. पक्षी कल्लोळ करू लागले. बंदुकीच्या नळीतून अजूनही धूर येत होता. नेमकं काय झालंय कुणालाच कळेना. घाबरून डोळ्यांवर हात घेऊन बसलेल्या मुलापासून अवघ्या 4 फूट अंतरावर बिबट्या डोक्यात गोळी लागून पडला होता. अजूनही तो गतप्राण झाला नव्हता. शरीर थरथरत होते. जीभ बाहेर पडली होती. अखेर त्याने डोळे मिटलेच. सुदैवाने मी बरोबर निशाणा साधला होता. मी त्या घाबरलेल्या मुलाला जवळ घेतलं. कंदिलाच्या उजेडात त्याचं नीट निरीक्षण केलं. गळ्यावर एक सुळ्याची खोल जखम होती. बिबट्या म्हातारा होता. अर्ध्यापेक्षा अधिक दात सुळे त्याने गमावले होते. म्हणून पोराच्या गळ्यावर नीट पकड बसली नाही. मुलाचं दैव बलवत्तर होतं. तो जबड्यातून निसटून रानात पळू लागला. चलाख गावठी पोरच ते. बिबट्या त्याचा पाठलाग करू लागला. तेवढ्या वेळात आम्ही त्याच्यापर्यंत पोचलो. बिबळ्या मेलेला पाहताच लोक खुश झाली. माझ्या प्रसंगवधान आणि नेमबाजीचं कौतुक करू लागली. माझ्याच हातून त्यांनी रावण दहन करवून घेतलं. मी मात्र नाराज होतो. मुलगा आणि बिबट्या दोघांनाही वाचवणं शक्य होतं. पण बिबट्याचं शव घेऊन मी परतलो. मुलाला घेऊन इतरांना सरकारी इस्पितळात जायला सांगितलं. पुढे चौकशी झाली. पंचनामा झाला. बिबट्याला मारण्यावाचून पर्यायच नव्हता हे वरिष्ठांना पटलं. त्यांनी पाठ थोपटली. पुन्हा एकदा माणसाची चूक प्राण्याच्याच जीवावर बेतली. लवकरच माझी तिथून ताडोबाला बदली झाली.
त्यानंतर बंदुकीला हात लावण्याची गरज भासली नाही ती आजपर्यंत. पुढचं मात्र सांगता येत नव्हतं. मी घरी फोन लावला. एका नव्या प्रोजेक्टवर काम करण्यासाठी उत्तराखंडला जातोय असं सांगितलं. नरभक्षक, वाघीण वगैरे शब्द तोंडावरही आणले नाहीत, अन्यथा घरच्यांनी जाऊच दिलं नसतं. त्या रात्री लवकरच झोपलो. पहाटे 4 वाजताच ड्रायव्हर जीप घेऊन आला. जीप रानातून वाट काढत स्टेशनच्या दिशेने निघाली. उत्तराखंडच्या खांद्यावर वसलेल्या कॉर्बेटमधील अज्ञात वाघिणीच्या ओढीने मी महाराष्ट्राच्या कुशीत वसलेल्या ताडोबाचा निरोप घेतला. ती पुनवेची रात्र असावी. आभाळात अजूनही पूर्ण चांदणं लखलखत होतं.